श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृताची मांडणी करत असताना चौरंगावर स्वच्छ धुतलेलं कापड अंथरून त्यावर स्वामींचा फोटो ठेवायचा. त्याखाली थोडेसे तांदूळ ठेवायचे. आणि जर आपल्याला कलश ठेवायचा नसेल तर नाही कलश ठेवला तरीही चालतो. फक्त नारळ ठेवला, नारळावर हळदी कुंकवाने स्वास्तिक काढायचं व नारळाखाली थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यावर नारळ ठेवायचा. आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण समई लावून घ्यायची. आणि त्यानंतर पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा किंवा सगळ्यात प्रथम स्थान ज्याला असतं तो म्हणजे विघ्नहर्ता गणपती. गणपतीची स्थापना प्रथम करून घ्यायची. त्याच्या खाली थोडे तांदूळ ठेवायचे आणि त्यानंतर त्या तांदळावर गणपतीची मूर्ती ठेवायची. आणि जर मूर्ती नसेल तर सुपारी ठेवली तरीही चालते. मी पहिल्यांदा एडिटिंग केले त्यामुळे जरा व्यवस्थित जमलेलं नाही. प्लीज थोडं सांभाळून घ्या. आणि त्यानंतर जर आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचं जे ग्रंथ आहे तो ग्रंथासाठी वेगळा पाठ ठेवायचा असला तरीही चालतो. आणि नसेल ठेवायचा तर त्याच चौरंगावर ठेवला तरीही चालतो. जर आपल्याकडे जागा असेल तर वेगळा पाठही आपण त्यासाठी ठेवू शकतो. म्हणजे गुरुचरित्राच्या पारायणात जसं वेगळा पाठ ठेवला जातो तसं. आणि पूजा करत असताना नंतर सगळं झाल्यानंतर देवांना फुले व्हायची. खरं तर गणपतीला लाल रंगाचं फुल व्हायचं असतं. जे आपले स्वामी आहेत, दत्त महाराज आहेत, त्यांना पिवळ्या कलरचं फुल व्हायचं असतं. पण इतर लाल आणि पिवळ्या कलरची फुलं नसल्यामुळं मी लाल आणि पांढऱ्या कलरची फुलं आणलेली आहेत. नंतर उदबत्ती वगैरे लावून पूजा करायची. स्वामी समर्थांचं कुठलंही पारायण केलं, कुठलीही पूजा केली तरी मनाला प्रसन्नच वाटतं. आपलं मन कधीही म्हणजे त्या गोष्टीसाठी अगदी खूपच हे असतं, म्हणजे आपल्याला करण्याची इच्छा होते. नंतर सगळं झाल्यानंतर प्रार्थना करून आपण संकल्प करून नंतर वाचायला घ्यायचं. स्वामी समर्थांना किंवा दत्त महाराजांना अष्टगंध लावायचा असतो. आणि जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला हळदी कुंकू व्हायचं. नारळ आहे त्याला हळदी कुंकू व्हायचं. त्यावर थोडे तांदूळ टाकायचे. विघ्नहर्ता गणपतीची पूजा करायची. जी समई आहे तिला हळदी कुंकू लावायचं. जे आपण तिथं साहित्य चौरंगावर मांडलेले, जी देवाच्या पूजेसाठी लागणारी घंटी आहे, जी जपमाळ आहे, त्या सगळ्याची व्यवस्थित पूजा करायची. आणि नंतर आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवून नंतर संकल्पयुक्त पूजा करून आधी पूर्णपणे पूजा झाल्यानंतर संकल्प करायचा व नंतर वाचनाला सुरुवात करायची. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. एडिटिंग जरा व्यवस्थित आलेलं नाहीये, सॉरी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ग्रंथाचं पारायण 3 दिवसाचं किंवा 7 दिवसाचं किंवा 1 मांडी पारायण केलं तरीही चालतं. जसं आपल्याला करायचंय, जसं आपण ठरवलंय, जसं आपण संकल्प केलाय त्यानुसार करायचा. आणि वाचनाची वेळ शक्यतो पहाटेची असली तर उत्तमच आहे. जर पहाटे वाचता आलं नाही तर दिवसभरात वाचला तरीही चालतो. आपल्याकडे जे जे साहित्य आहे त्या साहित्यामध्ये आपण मांडणी करू शकतो. पण परमेश्वराची सेवा करणं हे महत्वाचं. कोणत्याही गोष्टी, एखादी गोष्ट असू दे, एखादी गोष्ट नसू दे, पण मांडणी करणं, वाचन करणं हे खूप महत्वाचं आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओम श्री
कुलदेवता